आणखी एक मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे, तो म्हणजे कबूतर खाण्यासंदर्भातला. कारण कबुतरांना दाणा पाणी देण्यासंदर्भात कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय शिक्कामोर्तब केलेला असतानाही आज काय घडलंय ते आपल्या समोर आहे. कबुतरांना कारवर ट्रे ठेवून एका व्यक्तीने त्यांना दाणे खायला देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या व्यक्तीवर आता कारवाई होताना पाहायला मिळते आहे. आपका नाम नहीं बोला. या बहादरावर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला. हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महेंद्र संकलेचा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय. याच संकलेशाने आज दादरमध्ये कबुतरांसाठी थेट गाडीच्या टपावर खाद्य टाकलेलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली आहे. ना ना, अरे एकदम सही है, आ जाएंगे हम. आणि या सगळ्या अनुषंगाने आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आता आपल्या सोबत आहेत अधिक अपडेट्स द्यायला. ईशान, आपण म्हटलं होतं, जसं आपण बघितलेलं होतं की स्पष्टपणे निर्देश आहेत कोर्टाचे, आणि असं असतानाही एखादी व्यक्ती अशा प्रकारे येते आणि टपावर दाणे ठेवते. साहजिकच पोलिसांनी कारवाई केलेली आहे. एकूणातच ही सगळी प्रक्रिया. ईशान, अश्विन, आपण पाहिलं असेल तर सकाळी एक व्यक्ती येतो, गाडीच्या टपावरती धान्य खायला घालतो आणि कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत की कबुतरांना खायला घालू नका. यानंतर त्या व्यक्तीवरती कारवाई होते. दादर पोलीस स्टेशनमध्ये त्यावरती गुन्हा होतो आणि त्याची गाडी जप्त करते. यानंतरची अपडेट म्हणजे इकडे दादरचा जो कबूतरखान्याचा जो ट्रस्ट आहे त्यांनी आता जागोजागी फलक लावले आहेत आणि त्यांनी आता नागरिकांना आवाहन केलं आहे की कबुतरांना कृपया धान्य खायला घालू नका, आणि जर तुम्ही धान्य खायला घातलं तिथे तुमची जबाबदारी आहे आणि तुम्हाला कारवाईच्या समोर जावं लागेल. आम्ही हायकोर्टाचा सन्मान ठेवतो आणि हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो देखील आम्हाला मान्य आहे, अशा आशयाचा हा एकंदरीत फलक हे जागोजागी दादर कबूतरखान्यामध्ये लावण्यात आला आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची गोष्ट या फलकावरती लिहिली ती म्हणजे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की 6 ते 8 सकाळच्या दरम्यानमध्ये तुम्ही कबुतरांना धान्य खायला घालू शकता. पण अजून त्याचं लेखी उत्तर आलेलं नाही अधिकाऱ्यांकडून, तोंड्या उत्तरच त्यांच्याकडून आलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस लेखी उत्तर येईल त्यानंतरच कुठेतरी तुम्ही धान्य खायला घाला असं देखील या फलकावरती लिहिलं आहे. त्यामुळे यामधून आता एक स्पष्ट होतं की कुठेतरी दादर कबूतरखाना जो ट्रस्ट आहे त्यांनी आता विनंती केली आहे नागरिकांना की कोणीही कबुतरांना या परिसरामध्ये धान्य खायला घालू नका, आणि जर तुम्ही धान्य खायला घातलं तर तुम्हाला कारवाईच्या समोर जावं लागेल आणि याच्या पाठीमागे आम्ही कुठेही उभे राहणार नाही, असं आता दादर कबूतरखाना ट्रस्ट कडून आवाहन करण्यात आलं आहे. खरं म्हणजे स्पष्ट निर्देश असताना आता एक प्रकारे ज्या पद्धतीने दाणे खायला घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता त्यानंतर कारवाई देखील झाली आहे. धन्यवाद ईशान या सगळ्या माहितीबद्दल.